नमस्कार आणि मेजर स्लिप अँड पॉवर फॅक्टर टू ड्रॉ स्पीड टॉर्क स्लिप और टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स या सत्रात आपले स्वागत आहे. चला आपण सत्राला सुरुवात करूया. या सत्राची उद्दिष्ट पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे टर्मिनल ओळखा, वायर अप करा आणि प्रतिरोधक स्टार्टर कनेक्ट करा, स्लिप रिंग इंडक्शन मोटर सुरू करा आणि चालवा, स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या स्पीड टॉर्क आणि स्लिप टॉर्क वैशिष्ट्यांचा आलेख प्लॉट करा, ही चाचणी आयोजित करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि साधने आहेत. 3 फेज 3 HP 415 वोल्ट्स 50 हर्ट्ज स्लिप रिंग इंडक्शन मोटर रोटर रेजिस्टन्स स्टार्टर सह MI व्होल्टमीटर 0 to 500 वोल्ट्स MI प्रकार, MI एमीटर 0 to 10 amp MI प्रकार, वॉटमीटर 600 वोल्ट 5 amp UPF मीटर, 3 फेज ऑटो ट्रांसफॉर्मर, ट्रिपल पोल सिंगल थ्रो TPST स्विच, टॅकोमीटर, कनेक्टिंग वायर्स. एकदा मीटर निवडल्यानंतर सर्किटमध्ये रिग अप करणे आवश्यक आहे. सर्किट आकृतीनुसार 3 फेज AC सप्लायमधून प्रत्येक फेज पासून TPST स्विचच्या इनपुट बाजूला वायर जोडल्या जातात. TPST स्विचचे आउटपुट 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरला अंतर्गतरित्या जोडलेले आहे. R आणि Y टप्प्यांमधील लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडलेले आहे. Y फेज करंट मोजण्यासाठी एमीटर जोडलेले आहे. सर्किट आकृतीनुसार मोटरचे स्टेटर वाइंडिंग ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला वॉटमीटरद्वारे जोडलेले असतात. रोटर फेज वाइंडिंग्स बाह्य प्रतिकारांशी जोडलेले आहेत. मशीनचे रोटर यांत्रिकीकरित्या ब्रेक लोडिंग व्यवस्थेसह जोडलेले आहे. भार लागू होणार नाही याची खात्री करण्यासाठी हाताची चाके सैल केली जाऊ शकतात. 3 फेज पॉवर सप्लाय चालू करा आणि TPST स्विच बंद करा. ऑटो ट्रान्सफॉर्मरचे नॉब हळूहळू उजवीकडे वळवा. व्होल्टमीटर रीडिंग जोपर्यंत ते मोटरच्या रेटेड व्होल्टपर्यंत पोहोचत नाही. मोटर हळूहळू वेग पकडू लागते आणि रेट केलेल्या वेगापर्यंत पोहोचते. आता व्होल्टमीटर, एमीटर, स्प्रिंग बॅलन्स, वॉटमीटर आणि टॅकोमीटर रीडिंग आणि टॅब्युलेट लक्षात घेऊया. ब्रेक लोडिंग हँड व्हील घट्ट करून भार वाढवा आणि पायऱ्यांमध्ये मीटर रीडिंग पहा. एमीटर त्याचे रेट केलेले मूल्य वाचेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करा. आता प्रयोग पूर्ण झाला आहे. लोडिंग नो लोड कंडिशनवर कमी करूया. रोटर स्टार्टरवर हँडल 2 किंवा 3 चरणांमध्ये समायोजित करून रोटर सर्किटमध्ये प्रतिकार वाढवा. आता व्होल्टमीटर, एमीटर, स्प्रिंग बॅलन्स, वॉटमीटर आणि टॅकोमीटर रीडिंग आणि टॅब्युलेट लक्षात घ्या. मीटर रीडिंगचे टप्प्याटप्प्याने निरीक्षण करा. एमीटर त्याचे रेट केलेले मूल्य वाचेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करा.
आता प्रयोग पूर्ण झाला आहे. लोडिंग कमी करून नो लोड करू अटकर. ऑटो ट्रान्सफॉर्मरला शून्यावर येईपर्यंत ते घड्याळाच्या उलट दिशेने फिरवून लागू व्होल्टेज कमी करा. 3 फेज पुरवठा बंद करा. ब्रेक ड्रम त्रिज्या आणि बेल्टची जाडी मोजा. प्रायोगिक टॅब्युलेशनमधील मोजलेले डेटा वापरून आता वेगवेगळ्या लोडसाठी भिन्न कार्यप्रदर्शन मापदंडाची गणना केली जाऊ शकते. या समीकरणाचा वापर करून टॉर्कची गणना केली जाते. T न्यूटन मीटर इज इक्वल टू 9.81 इंटू S1 मायनस S2 इंटू R प्लस T. येथे S1 आणि S2 हे किलोमधील स्प्रिंग बॅलन्स रीडिंग आहेत. R हा मीटरमध्ये ब्रेक ड्रमचा व्यास आहे आणि मीटरमधील बेल्टची जाडी आहे. स्लिपची गणना समीकरण वापरून केली जाते. येथे NS समकालिक गती आहे आणि NR ही रेट केलेली गती आहे. NS इज इक्वल टू 120 F/P. F ही वारंवारता आहे. P ही ध्रुवांची संख्या आहे. स्लिप इज इक्वल टू NS मायनस NR/NS. इनपुट पॉवर ही वॉटमीटर रीडिंग W1 आणि W2 ची बेरीज आहे. म्हणजे P in W इज इक्वल टू वॉट्स W1 प्लस W2. पॉवर फॅक्टरची गणना करण्यासाठी वाचन नोंदवले जातात. पॉवर फॅक्टरची गणना सूत्र वापरून केली जाते. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू W1 प्लस W2 डिवायडेड बाय √3 इंटू V इंटू I. येथे V हा व्होल्टेज आहे आणि मी करंट आहे. वेग आणि स्प्रिंग बॅलन्सची भिन्न मूल्ये सारणीबद्ध केली जातात, ज्याचा वापर करून स्लिप आणि टॉर्कची गणना आणि सारणी केली जाते. आता वेग विरुद्ध टॉर्क वैशिष्ट्य आणि स्लिप विरुद्ध टॉर्क वैशिष्ट्य प्लॉट केली आहेत. स्लिप वाढवल्यावर टॉर्क वाढतो आणि टॉर्क वाढला की वेग कमी होतो हे लक्षात येते. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे टर्मिनल ओळखा. वायर अप करा आणि प्रतिरोधक स्टार्टर कनेक्ट करा. स्लिप रिंग इंडक्शन मोटर सुरू करा आणि चालवा. स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या स्पीड टॉर्क आणि स्लिप टॉर्क वैशिष्ट्यांचा आलेख प्लॉट करा. तर हे सर्व मेजर स्लिप अँड पॉवर फॅक्टर टू ड्रॉ स्पीड टॉर्क, स्लिप और टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स याबद्दल आहे. चला आपण पुढील सत्रात भेटूया.